परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. कारण इथे उपासनेचं तेज आहे, इथे उपासनेची ताकद आहे, सामर्थ्य आहे. आणि अखंड उपासना उपासना साधकाशी सूचना उपासना उपासना असं समर्थ म्हणालेत. आणि महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण कायम उपासक, नामधारक, साधक आणि आध्यात्मिक मंडळी आहात. त्यामुळे एक एक श्रोता हा कमीत कमी 100 माणसांचं काम करणारा श्रोता आहे. त्यामुळे आता मोजा मग किती संख्या आहे इथे. त्यामुळे हे दिसतीये ती गर्दी खूप मोठी आहे माझ्या हिशोबाने किंवा माझ्या कल्पनेने. मी मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. अतिशय सुंदर अशा या महाराजांच्या उत्सवाची सुरुवात आपण केलेली आहे. सुंदर सुंदर कीर्तन आपण श्रवण करता आहात. काकूंनी मोठा परिचय करून दिला, पण खरं तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या गादीवर उभं राहण्याचं भाग्य प्राप्त होतंय, ही माझी प्रामाणिक भावना आहे. ज्ञानोबराय हरिपाठात म्हणालेत, अनंत जन्मोनी पुण्य होय. हे या जन्माचं नाही, ज्ञानदेव मनी, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. आज तुमच्या माझ्या मुखामध्ये रामाचं नाम यायला, महाराजांची कृपा व्हायला, सहस्त्र जन्म ओळगी जे एक वेळ मुखासी यावया असं म्हटलंय. 1000 जन्मांची पुण्याई पाठीशी असावी लागेल, तेव्हा राम आठवेल. नाही तर सगळ्यांची पावलं इकडे येत नाहीत. त्यामुळे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि माझ्या परमभाग्याने आपल्या सगळ्या अधिकारी श्रोत्यांचं दर्शन मला घेता येतंय, हे माझं परमभाग्य आहे. माझ्या दोनही उत्कृष्ट साथीदारांना मी मनापासून नमस्कार करते. काका तर नेहमी असतात. भूषणदादांची इतकी गोड सेवा आहे. मला असं वाटतं संबंध महाराष्ट्राने ही पेटी ऐकावी, पण ते बाहेर का पडत नाही मला माहिती नाही. ते बाहेर पडत नाही पुण्याच्या बाहेर. पण अतिशय गोड वादन आणि तितकंच आपल्या कलेप्रतीचं प्रेम आणि निष्ठा. पण चांगले कलाकार लोकांना मिळाले पाहिजेत, ऐकता आलं पाहिजे, ही माझी त्यांच्याबद्दलची प्रामाणिक भावना आहे. आणि तितकंच गोड वादन आहे. त्यामुळे मनापासून आमचे काका असतील आणि दादा असतील, मनापासून दोघांना नमस्कार करते. सगळ्यांनी मिळून आजची सेवा महाराजांच्या चरणावर समर्पित करू द्या. एकदा खणखणीत जय जयकार करा, एकदा खणखणीत नाम घ्या. जय जय. मला माहितीये माझं अर्ध काम आपण करताय. इथं नाम घ्या म्हणायची गरजच नाही. सगळीकडे टाळी वाजवा, नाम घ्या नाम घ्या हे कीर्तनात सांगावं लागतं. पण इथे सगळी नामधारक मंडळी आहात. कीर्तनातलं नाम आम्हाला भगवंताच्या जवळ घेऊन जातं. होय अंग हरिरूप ही परिणती होते कीर्तनाची. आम्ही देवस्वरूप होतो. महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांच्यावरती आहे. आणि या कृपा आशीर्वादाने आपण सगळे इथे आहोत. सगळ्यांना नमस्कार करून कीर्तनाच्या निरूपणाच्या अभंगाला सुरुवात करताना, यंदाचं वर्ष हे ज्ञानोबरायांचं जयंती वर्ष आहे. 750 750 वर्ष झाली माऊलींच्या जयंतीला. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष. त्याचबरोबर जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबराय यांचं वैकुंठ गमन सोहळा 375वं वर्ष, म्हणजे त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष. अतिशय सुंदर पद्धतीने आपण सगळे याची देही याची डोळा. परवा आमच्या रामो विग्रहवान धर्म असं वसिष्ठ ऋषींनी सांगितलेल्या अयोध्येमध्ये जी रामाची विग्रह मूर्ती उभी आहे, त्या मंदिरावर ध्वज चढलेला आपण पाहिला. याची देही याची डोळा. हजारो वर्षांमध्ये, शेकडो वर्षांमध्ये जे अनेकांनी प्रयत्न करून आता साध्य झालं आणि आपण त्या क्षणांचे सहभागीदार आहोत किंवा त्या क्षणाचे सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आहोत. आपण ते पाहिलंय. पुढच्या पिढ्यांना आपल्याला सांगता येईल की आम्ही हे पाहिलंय. ध्वज उभा राहताना यूट्यूबवर का होईना, ऑनलाईन का होईना, पण आम्ही पाहिलंय. आणि मला आनंद आहे. नैमिषारण्यात कथेला असणारी 2-3 का होईना माणसं आज इथं आहेत, त्यांचाही आनंद आहे. कुलकर्णी काकूंचा अट्टाहास, त्यांचा प्रयत्न हा खूप मोठा आहे. कायम संपर्कात राहून, म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की त्यांना खात्री नाही की काय, पण तरीसुद्धा खूप प्रेमाने आवर्जून एक संयोजक कसा असावा त्यानुसार ही सगळी मंडळातली माणसं, आपण सगळीच उपासक मंडळी मोठ्या प्रेमाने कीर्तन श्रवण करणारी आहात. माऊलींचाच अभंग निरूपणाला घेते. जगद्गुरु संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य श्री ज्ञानोबराय यांचा 3 चरणांचा अत्यंत चांगला अभंग की ज्यामध्ये ज्ञानोबरायांनी आपल्याला आलेली अनुभूती व्यक्त केली आहे.
गगनाचे प्रावण सत्य ज्ञानानंद सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण नाही रूपवर्ण गुण जेथे नाही रूपवर्ण गुण जेथे सत्य ज्ञान ज्ञानानंद गगनाचे प्रावण तो हारे श्री हरी भरी तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनी या सत्य ज्ञानानंद सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण देव म्हणे ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती हे उभी मूर्ती विटेवरी ती हे उभी मूर्ती विटेवरी विटेवरी सत्य ज्ञानानंद गगनाचे सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण हो सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण गगनाचे प्रावण गगनाचे प्रावण पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथ तो हा
श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विटेवरी. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. विश्वमौली ज्ञानोबरायांचा 3 चरणांचा अत्यंत सुंदर असा अभंग आहे. बऱ्याच जणांच्या माहितीतला आहे, पाठांतरातला आहे की ज्या अभंगामध्ये माऊलींना परमात्म्याची आलेली अनुभूती ज्ञानोबराय व्यक्त करतायत, त्याचं स्वरूप सांगतायत, त्याचं सामर्थ्य सांगतायत आणि तो मी कसा पाहिला याचं उत्तर देतायत. ज्ञानोबरायांचा सुप्रसिद्ध असलेला आणि सगळ्यांच्या आवडत्या रागातला गोरख कल्याण मधला तो अभंग मोगरा फुलला. मोगरा फुलला सगळ्यांना माहिती आहे. स्वर्गीय गानकोकिळा भारताच्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अगदी प्रत्येकाच्या हृदयापर्यंत ते सूर आणि ते शब्द पोहोचवले. माऊलींचे ते शब्द आहेत. इवलेसे रोप लावी आले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी असे आला. भक्तीचं रोप हृदयामध्ये लावलं गेलं, ते इतकं रुजलं, त्याचा वेल इतका बहरला आणि त्याचा परिणाम असा झाला की थोडक्यात आमची भक्ती फुलली आणि भक्तिरूपी मोगरा तो इतका सुगंधित झाला किंवा तो फुलला आणि परमेश्वराच्या जवळ आम्ही तो अर्पण सुद्धा केला. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरूपी संसारा येणे नाही, महाराजांचं म्हणणं आहे या पद्धतीने. म्हणून बघा, आलेली अनुभूती व्यक्त करताना फूल सुद्धा मोगऱ्याचं निवडलं ज्ञानोबरायांनी, दुसरं कुठलं नाही निवडलं. कारण त्याच्या इतकी धवलता आणि शुभ्रता कुठेच नाही, त्याच्या इतका सुगंध कुठेच नाही. खरा बरं का. आता ते पाणी, आता वेगळे कलर पाणी मारलेले मोगरे नाही, मोगऱ्याचं फूल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इतकं सुगंधित आहे. ज्ञानोबरायांच्या अत्यंत प्रिय असलेलं ते फूल. त्यामुळे हा मोगरा फुलला ज्ञानोबराय वर्णन करतात. आणि त्याचा परिणाम काय झाला? फुले वेचिता बहरू कळी असे आला. अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी अभंगाला का बरं हात घातला किंवा का स्पर्श केला? आपल्या माऊलींच्या या अभंगाकडे जायचंय. ज्ञानोबराय आपली अनुभूती सांगतात. इतकी फुलं लागली, इतकी फुलं आली त्या वेलीला, त्याचा परिणाम असा झाला की ती फुलं वेचता 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 बहरू कळी अशी आला. तो बहर संपेच ना. बहर या शब्दाला मराठी भाषेमध्ये उपरा असा शब्द आहे. उपरा म्हणजे एक उपरा आला, दुसरा उपरा, तिसरा उपरा. तो बहर संपेच ना. उपऱ्यावर उपरा येत गेला आणि उपरे पण संपलं, परके पण संपून गेलं. आणि उपरा या शब्दाचा अर्थ जसा बहर आहे तसा उपरा या शब्दाचा अर्थ परका असा आहे. त्यामुळे इतके उपरे आले, इतका बहर आला की भगवंताच्या कृपेचा बहर होता तो, कृपेचा वर्षाव होता तो. म्हणून माऊलींचा हा अनुभव आहे की माझ्यावर भगवत परमात्म्याची इतकी सुंदर कृपा झाली की मी परमेश्वराला पाहिलं, मी देवाला पाहिलं. आणि अशी ठामपणे प्रतिज्ञा ज्ञानोबराय करतात. आपल्यालाही जे सुख मला प्राप्त झालं ते आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल. फक्त त्याकरता काय गेलं पाहिजे? नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली भक्ती. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा घेऊन सांगितली. बरं, हा माऊलींचा स्वभाव नाही खरं तर, पण तरी सुद्धा ज्ञानोबराय क्रांतिकारक प्रतिज्ञा करतात की तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मी ऐका, मी लक्ष देऊन सांगतो. तुम्ही श्रवण सुखातनच सगळ्या सुखाची प्राप्ती करून घेऊ शकता, हे ज्ञानोबरायांचं स्पष्ट म्हणणं आहे आणि प्रतिज्ञेने सांगितलंय. त्यामुळे असे कैवल्य साम्राज्याचे धनी ज्यांचं वर्णन करावं, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ही तीनही भावंड अशी प्रगट झाली. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. 3 देव आणि या 3 देवांच्या पाठी जन्माला आलेली ही साक्षात आदिशक्ती ब्रह्मचित्कला असलेली मुक्ताई.
बहीण म्हणून आली, पण सगळ्या जगाची माय होती ती. आणि अशी ही 4 भावंड, त्यामध्ये ज्ञानोबरायांवर पांडुरंगाची विशेष कृपा किंवा ज्ञानोबरायांवर विशेष प्रेम. कारण अगदी लहान वयामध्ये भगवंताचा निरोप सुद्धा माऊलींनी घेतला, परवानगी मागितली, भगवंता आता जायची परवानगी द्या, कारण जे काम इथं येण्यापूर्वी तुम्ही मला दिलं होतं ते मी पूर्ण केलंय. माझं ब्रीद होतं, मी इथं येण्यापूर्वी काय ठरवलं होतं, मला कशा करता पाठवलंय ते ठरवलं, ते काम केलं. काय होतं ज्ञानोबरायांचं काम? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आणि मग जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सगळा संसार आनंदाचा करेन, आनंदाचे आवारू मांडू जगा या न्यायानी. संतांचं प्राकट्यच या करताय मंडळी. मग समर्थ असतील, आपले ब्रह्मचैतन्य महाराज असतील, माऊली असतील, तुकोबराय असतील, निळोबराय असतील, एवढंच काय, दत्तावतारी दत्त संप्रदायातले असे अनेक साधू सत्पुरुष म्हणजे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, नृसिंह सरस्वती असतील, त्यांचे अवतारी सत्पुरुष गुळवणी महाराज, अगदी नाना महाराज तराणेकर, ही सगळी मंडळी या काळापर्यंत त्यांचं एकमेव प्रयोजन होतं जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार आहे. इथं येण्यामागचं एकच कारण, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून तर ज्ञानोबरायांना सगळ्या जगाचं दुःख स्वतःच्या हृदयात घ्यावंसं का वाटलं? विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघीची झाले देह ब्रह्म, असं ज्ञानोबराय सांगतात. म्हणून विश्व माऊली असं आम्ही त्यांना नामाभिधान देतो किंवा त्यांना संबोधतो. माऊली म्हटलं तरी आमचं अंतःकरण पाझरतं. माऊली म्हटलं तरी सद्गुरूंच्या जवळ आम्ही माऊली म्हणून जातो. पुरुष देहाचा असला तरी आईचा अंतःकरण आहे, म्हणून आपण आई म्हणून धाव घेतो ना. लेकरांनी आईकडे जशी धाव घावी तशी गुरूंकडे, तशी सद्गुरूंकडे, तशी संतांकडे आणि तशी देवाकडे आपली धाव असली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात की परमात्मा पांडुरंगाची एवढी मोठी कृपा झाली की त्या भगवंताला मी पाहिलं. मंडळी, आज समाजामध्ये देव आहे किंवा नाही यावर चर्चा सुरू आहे. देव नाही म्हणणाऱ्यांचा एक गट आहे, देव आहे म्हणणाऱ्यांचा एक गट आहे. देव आहे म्हणणाऱ्यांना सुद्धा काहींना देव कळलाय, काहींना देव मिळालाय, काहींना कळालाय पण मिळाला नाही, काहींना मिळालाय पण कळाला नाही, काहींना मिळालाही नाही कळालाही नाही. कळलं का? इतका गोंधळ झालाय. म्हणून मग कुणी उपासना पद्धतीमध्ये होणारे सगळे भेद आम्ही किती जवळ केले बघा. कुणी बैठकीला जातं, कुणी स्वाध्याय परिवार, कुणी सनातन, कुणी सत्संग, कुणी इस्कॉन संप्रदाय, आपल्या महाराजांची नामसाधना, प्रत्येकाने आपापले मार्ग निवडलेले आहेत. पण सगळे मार्ग एका ठिकाणी जाणार आहेत याचा विसर पडल्यामुळे हिंदू धर्मामध्ये आता पंथांमध्ये संप्रदायामध्ये भेद व्हायला लागले. म्हणून सगळ्यांचं लक्ष भगवा हटाव याकडे लागलं. हे भगवा हटावचे नारे आपण ऐकतो ना. मला असं कधी कधी वाटतं की भगवा हटाव मग बोला, पूर्व दिशेला, पूर्व क्षितिजावर रोज सकाळी भगवा उगवतो, सगळी दिशा भगवी होते, आधी तो भगवा हटवून दाखवा, मग बाकीच्या भगवा हटवण्याच्या गोष्टी करता येतील. कारण धर्म आमच्या नसानसात आहे, आमच्या रक्तात आहे. त्याग आम्हाला आमच्या धर्माने, आमच्या पूर्वसुरींनी शिकवला, आमच्या संतांनी शिकवला. भोगाची संस्कृती नाहीच आहे आमची. त्यामुळे ज्ञानोबराय खूप कमी आयुष्यामध्ये सुद्धा जगाला इतकं देणं देऊन गेले, इतकं देणं. म्हणजे अमृतानुभवापासून ते अगदी ज्ञानेश्वरी असू दे, चांगदेव पासष्टी असू दे, अनेक अभंग असू दे, विरहिण्या असू दे, समर्थ रामदास स्वामी, आत्मारामापासून ते दासबोध असू दे, मनोबोध असू दे, सवाया असू दे, असंख्य प्रकारचे समर्थांची काव्य असू देत, मनोबोध असू दे, या सगळ्याच माध्यमातून संतांनी आमचं मन, मनगट आणि मेंदू या 3 गोष्टी बळकट करण्याचा वारंवार प्रयत्न केला. कारण मनुष्य प्राणी जन्माला आल्यानंतर जीवाचं शिवाचं आपलं असलेलं नातं विसरून जातो. म्हणून संतांना सांगावं लागलं की बाबा रे, इथं आल्यानंतर काय मिळवायचं, आपण काय मिळवतो? 2 गोष्टी आहेत, सुख आणि समृद्धी. मला सांगा, आपण सुखाच्या मागे आहोत की समृद्धीच्या मागे आहोत? तशी तर अडचणच झाली आता. आम्हाला तर दोन्ही हवंय. पण सुखाच्या मागे आपण आहोत की समृद्धीच्या मागे आहोत? आपल्याला सगळं हवंय. प्रपंचामधले सगळ्या भौतिक गरजा आम्हाला हव्यात, सगळं हवंय.
जमवायची सवय लागली ना हो मनुष्य प्राण्याला. इथं आल्यानंतर हे कानी कपाळी बिंबवलं जातं, मिळवायचं, जमवायचं, म्हणून पहिला पै गाठी मारायची आणि सगळं सेविंग करायचं. म्हणून आपण वाढ व्हावी कशामध्ये? प्रपंचात, भौतिकात वाढ व्हावी, भौतिक सुखामध्ये, समृद्धीमध्ये वाढ व्हावी याच्या प्रयत्नात आपण असतो. बँक बॅलन्स वाढला पाहिजे की कमी झाला पाहिजे? वाढला पाहिजे. घरामधला परिवार वाढला पाहिजे. गुंठ्याचे एकर झाले पाहिजेत. यंदा जर घर बांधलं तर त्या घरावरती 4 गज आपण शिल्लक ठेवतो का? पुढं मागं वाढलं पाहिजे, चढवू आपण. म्हणून वाढीकडे लक्ष आहे. पण आपण असं कधी म्हणू का की आज माझी एवढी नामसाधना झाली आहे, उद्या जरा जास्त झाली पाहिजे, याच्यामध्ये वाढ व्हावी, असं थोडं कमी वाटतं. म्हणून नेमकं काय वाढलं पाहिजे संतांना माहिती होतं. म्हणून त्या देवाला प्राप्त करण्याकरता किंवा देवाला प्राप्त करण्याकरता आम्ही सगळे धडपडतो की नाही. मुळात देव ही प्राप्त करण्याची गोष्ट नाहीये. देव मुळात प्राप्तच आहे आपल्याला. दिव नावाचा धातू आहे देव शब्दामध्ये. दिव म्हणजे प्रकाश. जो प्रकाश स्वरूप आहे तो भगवंत आहे. मग त्याला कुणी राम म्हणतं, त्याला विठ्ठल म्हणतं, गणपती म्हणतं, मूर्तीमध्ये आपण त्याला पाहतो. पण निर्विकार असलेला भगवंत तुमच्या माझ्याकरता सगुण रूपामध्ये आला, साकार झाला. वास्तविक तो एकटाच होता, त्याला कर्मच नव्हतं. एकोहम बहुश्याम हे वेदवचन आपल्याला माहिती आहे. निळोबराय तुकोबरायांचे शिष्य त्यांनी एक गवळण लिहिली. ते म्हणाले तो एकटा होता म्हणून त्यांनी आपल्या मायेचा आधार घेतला आणि त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. आणि काय काय निर्माण झालं? एकला न कंठेची म्हणून येणे, एकले न कंठेची म्हणून येणे, केली निर्माणे वो 14 भुवने, केली निर्माणे वो 14 भुवने, गगन मेघ सूर्य चंद्र तारांगणे. काय काय निर्माण केलं? गगन मेघ सूर्य चंद्र तारांगणे, पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लाघविया माया सूत्रधारी, ऐसा लाघविया माया सूत्रधारी, ऐसा. त्याला माया सूत्रधार असं म्हटलंय. तो मायेचा सूत्रधार आहे. काय निर्माण केलं? ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्याच्या नाभीत ना आले चतुरानन आणि ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो केवढा मोठा असेल. ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्याची या महातेज तेज हुताशना, ज्याची या प्रकाश प्रकाश रवी किरणा हो, येणेची पढवुनी वेद केला शहाणावो, येणेची पढवुनी वेद केला शहाणावो, ऐसा लाघविया माया सूत्रधारी, ऐसा लाघविया माया सूत्रधारी. तो निर्माता आहे. सगळं त्यांनी निर्माण केलं, सगळ्यामध्ये भरला आणि शेवटी सगळं मिटवून शेवटी उरला तोच उरला. अद्यतिष्ठ दशांगुलम आपण म्हणतो. आणि असा तो भगवंत कसा होता? निर्गुण होता, निराकार होता. तो आपल्यासाठी आला. गोरोबा काकांचा अभंग आहे. आम्ही काय केलं? निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग. धरिला जो आवडी, तिने केले देशोधडी, आपण या सीमाय बापा, हा निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग. निर्गुणाचा संग केला तर त्या निर्गुण परमात्म्याला प्राप्त करणं कठीण आहे. म्हणून या अनुभवापासून गोरोबा काका पुढे 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 येत गेले. आणि काय अनुभव मिळाला?
निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. निर्गुण मिळवणं कठीण आहे म्हणून सगुणाचा आधार घेतला. समर्थ रामदास स्वामी सुद्धा हेच म्हणतात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणून निर्गुण उपासना सगळ्यांना नाही जमत, म्हणून तर आपल्याला मूर्तीपूजा किंवा सगुण उपासना दिली की देवाला आधी इथं पहा, इथं बघा आणि मग निर्गुणाची उपासना. म्हणून आपल्याला साधं सोपं प्रापंचिकाला फार अवघड नाही. समर्थांनी तर महाराजांनी तर काय सांगितलं, ज्या सगुण पूजेमध्ये महाराजांच्यासाठी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र रडतात ती सगुण पूजा काय उच्च पराकोटीची असेल. ज्या सगुण पूजेमध्ये सगळे उपचार महाराजांकडून रामराय करून घेतात आणि ज्यावेळी गोंदवले सोडून महाराज जायला निघतात त्यावेळी प्रभू रडतात, काय असेल सगुण पूजा. मग या सगुणाचा आधार घेतला आणि आम्ही निर्गुणाला प्राप्त केलं. संतांनी आम्हाला सगुण पूजेतून निर्गुणाकडे जायला शिकवलं. ज्ञानोबराय म्हणतात की मी त्या निर्गुणाला प्राप्त केलं, मी त्या निर्गुणाला प्राप्त केलं, मी त्याला पाहिलं, मी त्याला ओळखलं. आणि तो कसा आहे सांगू का, या अभंगामध्ये प्रथम चरणात माऊली सांगतात. कसा आहे भगवंत, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. तो भगवंत कसा आहे, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथ. देवाचं स्वरूप सांगितलंय ज्ञानोबरायांनी. ज्याला रूप नाहीये म्हणजे रूपातीत आहे, गुणातीत आहे आणि वर्ण नाही, काहीच नाही, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो भगवंत मी पाहिला. तो मला कसा दिसला, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. ज्यांनी सगळ्या जगावर पांघरुण घातलं, पांघरुण घातलं, गगना इतका विशाल आहे. म्हणून तुका म्हणे व्यापक नभा होय अणुचाही गाभा, असं म्हटलंय की तो नभा इतका म्हणजे आकाशा इतका विशाल आहे. हत्ती होऊन हत्तीच्या देहात राहतो, मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतो. इतका विशाल असलेला भगवंत विश्वरूप दर्शन युगामध्ये अर्जुनाला दर्शन दिलं ना हो. अनंत रूपो दरवक्त नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. ज्याला आदी नाही, मध्य नाही आणि अंत नाही असा तो विराट भगवंत पाहिला. मग तो कसा आहे, ज्ञानोबराय सांगतात, तो निर्गुण निराकार आहे. आणि तो मला कसा भासला, सत्य, पहिलं विशेषण वापरलं, सत्य. देव सत्य स्वरूप आहे, जिथं सत्य आहे तिथं भगवंत आहे. म्हणून माऊली त्याचं वर्णन करत असताना त्याच्या स्वरूपाचं वर्णन करतात. मंडळी, श्रीमद भागवत ग्रंथाच्या मंगलाचरणामध्ये देवाचं स्वरूप सांगितलंय, देवाचं सामर्थ्य सांगितलंय आणि देवाचा स्वभाव सांगितलाय. त्याचं स्वरूप कसं आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गोपाल कृष्ण भगवान की. सच्चिद आनंद स्वरूप सांगितलं, तो सत्य स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. पहिल्या ओळीमध्ये स्वरूप सांगितलं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, हे त्याचं सामर्थ्य सांगितलं. स्वरूप, सामर्थ्य आणि स्वभाव. जगाच्या उत्पत्तीला, स्थितीला आणि लयाला कारण असलेला तो सामर्थ्य संपन्न परमात्मा. आणि त्याचा स्वभाव कसा आहे, तापत्रय विनाशाय, तो त्रिविध ताप हरण करणार आहे. त्यामुळे अशा भगवंताला ज्ञानोबराय म्हणतात मी पाहिलं. तो कसा आहे, सत्य, सत्य स्वरूप आहे. त्याचं दुसरं स्वरूप ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानानंद, तो ज्ञान स्वरूप आहे. मग ज्ञान कुठलं, फिजिक्स, केमिस्ट्री, भौतिकशास्त्र, बायोलॉजी, झूलॉजी नाही, ते तर आहेच आहे भौतिकातलं, पण ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. म्हणून भगवंताच्या षडगुण ऐश्वर्यामध्ये ज्ञान हे पहिलं ऐश्वर्य माऊली सांगतात. तो गुणाधीश आहे ना. आईका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यशश्री आणि औदार्य हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी आहेत असा भगवंत. त्याच्यातला ज्ञान हा पहिला गुण ज्ञानोबराय सांगतात. आणि तो ज्ञान संपन्न आहे. सत्य ज्ञानानंद म्हणजे आनंद स्वरूप आहे. आनंद हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे मंडळी. बघा ना, आम्ही सुखाच्या मागे लागतो आणि आनंद स्वरूप परमात्मा लांब राहतो. त्यामुळे सुख
मिळत नाही, सुखाचा भास असतो. त्यामुळे ते चिरंतन न टिकणारं सुख पाठोपाठ दुःखाला घेऊन येतं. आणि मग आपण म्हणतो प्रपंच दुःखमय, संसार दुःखमय. आपण संसाराला धरलंय की संसाराने आपल्याला धरलंय? उलट झालंय, आपणच संसाराला धरलंय. मग सोडायची गरज आहे. सोडलं तर सुटेल, पण सुटत नाही. म्हणून तर दुःखाने हा जीव इतका त्रस्त झाला, व्यापून गेला. आणि ज्ञानोबराय खऱ्या सुखाचा आणि खऱ्या आनंदाचा राजमार्ग सांगतात की मी त्याला पाहिलं सत्य ज्ञानानंद, तो आनंद स्वरूप आहे. गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण जेथे, आणि तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. तुम्ही ज्याला निराकार निर्गुण म्हणता ना, तो मी डोळ्यांनी पाहिला, ज्ञानोबराय सांगतात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी रामाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. ज्ञानोबारायांनी पांडुरंग परमात्मा आपल्या उपास्य देवताला डोळ्यांनी पाहिलं. नामदेवराय तर त्याच्याशी बोलायचे, भांडायचे, खेळायचे, जेवायचे, एकत्र त्यांच्या कीर्तनात देव नाचायचे. जनाबाईंनी तर असा परमार्थ केला, म्हणजे जनाबाई स्त्री संत होत्या, पण पुरुषार्थ असा गाजवला की देवळातला देव स्वयंपाकघरात आणला, जात्यावर दळण दळायला लावलं, देवाला पाहिला डोळ्यांनी. मग आम्हाला का दिसत नाही हो? आम्हाला का दिसत नाही? कारण देवानी आमच्या घरी यावं असं आपल्याला वाटतच नाही. देव गेला, अनेकांच्या घरात गेला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवांच्या घरी आला. विदुर काकांच्या घरी गेला. दुर्योधनाने दिलं होतं त्याला निमंत्रण, पण भगवंत म्हणले मी नाही जाणार त्याच्या घरी, कारण त्याच्या घरचं अन्न मी सेवन करणार नाही. ज्यावेळी स्वागत यात्रा चालली होती त्यावेळी विदुर काका उभे होते. नुसतं डोळ्यांनी सांगितलं मी येतोय. सगळी तयारी केली विदुर काकांनी. कण्या आवडीने रांधून वाढलेल्या खाल्ल्या, पण विदुरांकडे गेले. मग आपल्यालाही वाटावं आपल्याही दाराची कडी देवानी वाजवावी, आपल्याही दारात देव यावा. तर त्याकरता त्याला पाहण्याची इच्छा व्हावी. आणि तो कसा दिसेल, कुठे दिसेल, तर त्याचं उत्तर ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे मूर्ती उभी विटेवरी. त्याचं उत्तर फार सुंदर दिलं. भगवंताला पाहायचंय ना, बाहेर शोधणाऱ्याला भगवंत दिसणार नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं भगवंत प्राप्त करण्याची गोष्ट नाही. आपण सगळे बहिर्मुख आहोत आणि देवाला प्राप्त करण्यासाठी धडपडतो आहोत. तुकोबरायांनी एक उदाहरण दिलं आणि फार सुंदर प्रमाण सांगितलं. उदकाचे तरंग, तरंग उदकाचे अंग, तैसे आम्हा झाले एकी एक सामावले, असं महाराजांचं म्हणणं आहे. उदकाचे तरंग, तरंग उदकाचे अंग. उदक म्हणजे पाणी, पाण्यावरती असलेला तरंग हा पाण्यापासून वेगळा नसतो, तो उदकाचाच एक भाग असतो. उदकाचे तरंग, तरंग उदकाचे अंग. तसं शिवापासून निर्माण झालेला हा जीव हा शिवापेक्षा वेगळा नाहीच आहे. त्यामुळे जीवाला शिव प्राप्तच आहे, परमात्मा आम्हाला प्राप्तच आहे. तो प्राप्त करण्याची वस्तू नाही, ओळखण्याची वस्तू आहे. म्हणून आतमध्ये असलेलं ते तत्व, ते परमात्म तत्व, त्याचा आम्हाला विसर पडला. ज्ञानोबराय सांगतात त्याला मी ओळखलं, मी त्याला पाहिलं आणि तो मला दिसला. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया. कसा पाहिला असेल हो ज्ञानोबरायांनी त्याला? संतांनी त्याला कसा पाहिला असेल? समर्थांनी राम कसा पाहिला असेल? त्यामागे केवढी मोठी तयारी असेल समर्थांची, ज्ञानोबरायांची, आमच्या सगळ्या संतांची. मग त्याला पाहण्याकरता अंतःचक्षूंची गरज आहे आणि त्या अंतःचक्षूंनी भगवंताला पाहता आलं. कसा दिसला? ज्ञानोबराय उत्तर देतात. अनंत वेशे अनंत रूपे, अनंत रूपे अनंत वेशे, देखिला म्या त्यासी बाप रखुमा देवीवरू, खूण बाणली तैसी तो म्या देखिला. तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, तो म्या देखिला साजणी, तो म्या. क्या बात.
देखी लागे माये देवांचाही देव फिटला संदेह निमाले दुजेपण. द्वैत संपलं, संदेहाच्या गाठी सुटल्या आणि मी त्याला पाहू शकलो. डोळे भरून त्याला पाहता आलं. त्याला पाहता येतं का म्हणून माऊलीने शब्द वापरलाय, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा. तो आणि हा ही दोन मराठीतली सर्वनामं आहेत. मराठी भाषेच्या व्याकरण नियमानुसार दोन सर्वनामं एकत्र येत नाहीत, पण ज्ञानोबरायांनी आणली. तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा. का असं केलं असेल? म्हणाले, तो कुणाला म्हणतो आपण? आपण आता 4 मंडळी किंवा आपण एवढी सगळी इथे जमलेलो आहोत. आपल्याच परिचित असलेली आपलीच एक व्यक्ती आहे पण इथं उपस्थित नाही, त्याला आपण म्हणतो तो. आणि आपल्यापैकीच एक व्यक्ती इथं आहे, आपण म्हणतो हा. माऊली म्हणाली, निर्गुणवाद्यांचा जो तो आहे की नाही, आहे पण दिसत नाही, तोच आम्हा सगुणवाद्यांचा हा राम, ज्याला आम्ही समोर पाहतो. तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा. म्हणून दोन सर्वनामं एकत्र आली. या अभंगात सुद्धा ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती ते हे मूर्ती उभी विटेवरी. परत इथं दोन सर्वनामं, ते आणि हे. मग ती आतमधली ज्योत कशी ओळखायची? पटकन एक दृष्टांत सांगून पूर्वरंग संपवते. जगद्गुरु आद्य शंकराचार्य आणि त्यांचा शिष्य दोघं जण चर्चा चालली आहे. आणि आचार्यांनी आपल्या शिष्याला प्रश्न विचारला, ती आतली ज्योत कशी ओळखायची? आचार्यांनी प्रश्न विचारला. म्हणाले, किंते ज्योतिर्वदस्वहनि रविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरां धीर्धिया किं प्रकाशे तत्रैवाहं ततसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोऽहम्. म्हणाले, किंते ज्योतिः. आचार्यांनी त्या आपल्या शिष्याला प्रश्न विचारला, किंते ज्योतिः. केवढं मोठं शास्त्र, केवढी मोठी विद्वत्ता या भूमीनी, या मातीने पाहिली मंडळी. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की अहिल्यानगरचा एक मुलगा आज केवढ्या मोठ्या पदावर विराजमान होऊन आज सगळ्या जगाला ललांभूत ठरेल असा आदर्श. आणि हे चमत्कार फक्त या देवभूमीतच घडू शकतात. ही देवभूमी आहे. त्यामुळे मला असं वाटतं, इथं राहून देव नाही म्हणणाऱ्यांनी इथं न राहिलेलं बरोबर. ही देवभूमी आहे, कर्तव्य दक्ष भूमी, सीता रघुत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची, शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे, आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. इतका मोठा आनंद आणि इतकी अध्यात्माची श्रीमंती, ज्या भूमीचं काळीज आहे अध्यात्म, अशी आपली भूमी आहे. त्यामुळे इथे आचार्यांसारखी माणसं, काय सुंदर आपला परंपरा आणि आपली परंपरा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली. पहा ना, त्या शिष्याला आचार्यांनी विचारलं, किंते ज्योतिः. म्हणाले, सगळं जग किंते ज्योतिः कशामुळे प्रकाशमान आहे सांग. हे सगळं जग दिसतंय आपल्याला डोळ्यांनी, प्रकाशमान आहे, ते कशामुळे, कुणामुळे? तर त्यांनी उत्तर दिलं, किंते ज्योतिः अहनी रविही. त्यांनी उत्तर दिलं, अहनी म्हणजे दिवसा, दिवसा सूर्यामुळे आणि रात्री चंद्रदीपादिरात्रो. दिवसा रात्री चंद्रामुळे. सूर्य आणि चंद्रामुळे ही सगळी सृष्टी किंवा हे सगळं जग प्रकाशमान आहे. उत्तर मिळालं. आचार्य म्हणाले, स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि. ठीक आहे म्हणाले, उत्तर बरोबर आहे, पण हा सूर्य आहे, हा चंद्र आहे, किंवा हे झाड आहे, हा मनुष्य आहे, हा प्राणी आहे, हे तुला कशामुळे कळालं? सगळं जग प्रकाशमान आहे सूर्यामुळे, चंद्रामुळे, पण चंद्र सूर्य प्रकाशमान कुणामुळे आहेत? तुला ते कसं कळालं? याला सूर्य म्हणायचं, याला चंद्र म्हणायचं? तर त्यांनी उत्तर दिलं, चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरां धीर्धियः किं प्रकाशे. त्यांनी उत्तर दिलं, चक्षुः माझे डोळे, माझ्या डोळ्यांनी मला कळालं हा सूर्य आहे, हा चंद्र आहे, ही रामाची मूर्ती आहे, ही पांडुरंगाची मूर्ती आहे, याला गणपती बाप्पा म्हणतात, हे माझ्या डोळ्यांनी मला सांगितलं. आचार्य म्हणाले, बरोबर. मग चक्षुस्तन्मीलने, डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? भवति च किं सुतरां. तो म्हणाला, उत्तर दिलं, धीहि. धी म्हणजे बुद्धी. माझ्या डोळ्यांना ही वस्तू अमुक अमुक आहे असं सांगणारी कोण आहे? माझी बुद्धी.
बुद्धी सांगते म्हणून मला कळतं हे घड्याळ आहे. मग डोळ्यांचा प्रकाशक कोण? माझी बुद्धी. म्हणजे सूर्यचंद्र जगाचा प्रकाशक सूर्यचंद्र, सूर्यचंद्रांचे प्रकाशक माझे डोळे, डोळ्यांचा प्रकाशक माझी बुद्धी. आणि मग आचार्य म्हणतात बरोबर, आता मला सांग, धीर धिय किम प्रकाशे. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? तुझ्या बुद्धीला हे कुणामुळे कळतंय की अमुक अमुक याला याला हे हे म्हणायचं? बुद्धीचा प्रकाशक कोण? तो थकला, म्हणाला आचार्य अहो मीच नाही का? तत्रैवाहम, तत्रैव अहम, मीच. ततसी परमकम ज्योतिरस्मि प्रभोहम. तो मीच नाही का? मग तो मी म्हणजे नेमका कोण? तर त्याचं उत्तर वेदांताच्या भाषेत मोठा शब्द वापरला, कूटस्थ चैतन्य. त्यालाच समर्थ आमचे आत्माराम म्हणतात. त्यालाच माऊली या अभंगामध्ये ज्योतीची निज ज्योती म्हणतात. आतमधली जी चैतन्य शक्ती, आतमधला जो प्रकाश आहे तो मी, आपण त्याला मी नाव दिलं. मी देहाच्या पलीकडे असलेला किंवा देहापेक्षा वेगळा असलेला मी, तो मीच आहे असं त्याला कळलं. आणि त्या मीचा शोध घेता आला की आम्हाला देव सापडला. मग देव कुठेही नाही मिळणार, देव आमच्या आतमध्ये आम्हाला आधी शोधावा लागेल, की जो नाम साधनेतून आम्हाला प्राप्त होऊ शकतो. कुठल्याही साधना, अवघड साधनांपेक्षा, अहो माऊलींनी सुद्धा स्वतः या अवस्थेला, योगियांचे राजे होते ते, राणा होता, पण ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तिहे उभी मूर्ती विटेवरी. हा अनुभव माऊलींना घेण्याकरता योगाचा आधार घ्यावा लागला, योग साधना करावी लागली. पण आम्हाला मात्र साधं सोपं दिलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. साधं दिलं. या नाम मार्गातून सुद्धा आपण अंतरंगातली ती जी चैतन्याची अनुभूती आहे ती घेऊ शकतो. आणि ती अनुभूती आमच्या अनेक संतांनी घेतली. कशी घेतली? उत्तर रंगात बघूया. भगवंताचं स्वरूप ज्ञानोबराय आम्हाला सांगतात. सा रे रे ग ग म प म ग रे ग म रे सा. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, सत्य ज्ञानानंद.